इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रातील सर्व सॅरोचे आर्मी रॅली भरतीचे पेपर या ठिकाणी झालेले आहे। 30 जून पासून आपले पेपर झाले। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या पाचही यारोच्या आर्मी भरतीचे पेपर या ठिकाणी झालेले आणि जवळपास पेपर होऊन 24 दिवस झालेले आणि अजूनही जे इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागला नाही, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला मेन सांगणार आहे। आणि त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीचा कटऑफ किती जाणार आहे महाराष्ट्राचा, म्हणजे आपल्याला पेपर पास होण्यासाठी किती मार्क आपले या ठिकाणी बरोबर असले पाहिजे, किती प्रश्न आपले बरोबर असले पाहिजे, हे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे। तर हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे की कटऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, इंडियन आर्मी रॅली भरतीचा महाराष्ट्राचा पेपर पास होण्यासाठी किती प्रश्न आपले या ठिकाणी बरोबर असले पाहिजे, हे सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की आपण कोणत्या यारोमध्ये येते, आपला जिल्हा कोणकोणत्या यारोमध्ये येते, हे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही। तर हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते जिल्हे कोणकोणत्या यारोमध्ये येणार आहे आणि ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीचा, याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। कोणत्या यारोतून तुम्ही आपला व्हिडिओ पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर पहा, इंडियन आर्मी रॅली भरतीचा जे पेपर आहे 30 जूनला झाला होता, 1 जुलैला झाला होता, 2 जुलैला झाला होता आणि 4 जुलैला आपले या ठिकाणी पेपर झाले। आणि आजची जी तारीख आहे हे 24 जुलै ही आजची तारीख या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। आणि 24 दिवस जे इंडियन आर्मी रॅली भरतीचा पेपर होऊन या ठिकाणी झालेले आहे आणि अजूनही इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागला नाहीये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, तर आज सुद्धा इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे। आज 24 जुलैला जे 5 वाजताच्या नंतर सुद्धा तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटू शकते, किंवा मग उद्या सुद्धा 25 जुलैला सुद्धा उद्या 25 जुलैला सुद्धा तुम्हाला इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट पाहायला भेटू शकते। आज किंवा उद्या रिझल्ट जे विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जसा रिझल्ट आला तसं मी तुम्हाला कळवण्यातच येणार आहे। तर त्याच्यासाठी जे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नरचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून ते जॉईन तुम्ही करू शकता टेलिग्राम ग्रुप। आणि त्यावर जे येणाऱ्या प्रत्येक जाहिराती आपण टाकत असतो, कोणती पण भरती निघाली त्या भरतीची जाहिरात टाकत असतो आणि इंडियन आर्मी रॅली भरतीचा जसा रिझल्ट लागणार आहे सर्व लिस्ट मी त्या टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे। सर्व यारोचा रिझल्ट मी सर्वांचे रोल नंबर जे यांचे रोल नंबर जे रिझल्टचे जे रोल नंबर आहे हे टेलिग्रामवर मी या ठिकाणी सर्व पीडीएफ त्या ठिकाणी टाकून देणार आहे। तर टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन या ठिकाणी करून घ्या। एक लक्षात, आर्मी रॅली भरतीचा कोणकोणत्या जिल्ह्यांचा ग्राउंड कोणकोणत्या यारोमध्ये होणार आहे, तर पहा, यारो पुणेमध्ये कोणकोणते जिल्हे ते अहिल्यानगर झालं, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर हे जिल्हे यामध्ये येते यारो पुणेमध्ये। आणि यारो छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये जे जिल्हे सहभागी असणार आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी हे जिल्हे यामध्ये सहभागी असणार आहे। त्यानंतर यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा हे काही जिल्हे यामध्ये सहभागी असणार आहे। आणि यारो नागपूरमध्ये जर पाहिलं, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे काही जिल्हे यामध्ये सहभागी असणार आहे। आणि यारो मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे तर हे काही एवढे जिल्हे सहभागी यामध्ये असणार आहे या यारोमध्ये, ठीक आहे। हे तर आता आपल्या या ठिकाणी लक्षात आलंय। आणि ह्या यारोमध्ये आपापल्या यारोमध्ये आपापलं ग्राउंड या ठिकाणी असते, मध्ये आपल्या यारोमध्ये आपल्याला जाता येते, एक लक्षात ठेवा, दुसऱ्या यारोमध्ये जाता येत नाही। तर हे यारोमध्ये जे एवढे जिल्हे जे विद्यार्थी मित्रांनो फिक्स असते, एक लक्षात ठेवा। जसं यारो मुंबईमध्ये जर पाहिलं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे ह्या जिल्ह्याचेच विद्यार्थी जाणार आहे। इकडे बाकीचे जिल्हे येणार नाही, एक लक्षात ठेवा। आपापल्या यारोमध्ये आपल्याला जावं लागते, एक लक्षात ठेवा। हे आपल्या लक्षात आलं असेल की आपला जिल्हा कोणत्या यारोमध्ये येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता इंडियन आर्मी रॅली भरतीचे ग्राउंड कधी होणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, इंडियन आर्मी रॅली भरतीचे जे ग्राउंड असणार आहेत, पहा, यारो नागपूर आहे, यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर यारो कोल्हापूर आहे, यारो कोल्हापूरचं सुद्धा ग्राउंड तुम्हाला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला भेटू शकते किंवा लांबू सुद्धा शकते, एक लक्षात ठेवा। आणि यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आता सुद्धा ग्राउंड आहे,
तर हे ग्राउंड यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कधी होणार आहे तर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचं ग्राउंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर यारो मुंबईचं जे ग्राउंड आहे हे जवळपास तुम्हाला ऑक्टोबरच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि यारो पुणेचं नोव्हेंबरच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ग्राउंडसाठी या ठिकाणी टाइम भेटणार आहे आणि ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो एकदम नॉर्मल असते, एक लक्षात ठेवा। इंडियन आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे एकदम नॉर्मली आहे, एक लक्षात ठेवा, कारण की 1600 मीटर रनिंगसाठी 6 मिनिटाचा टाइम भेटते म्हणजे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम देते आणि 100 पोरं एका बॅचला सोडते आणि 100 पैकी 70 60 पोरं घेते, एक लक्षात ठेवा। तर कोणीही या ठिकाणी ग्राउंड पास होऊ शकते। तर आता इंडियन आर्मी रॅली भरतीचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे आपल्या महाराष्ट्राचा, तर बाकीचे जे काही राज्य आहे जसं मध्य प्रदेश झालं, उत्तर प्रदेश झालं, त्याचबरोबर हरियाणा झालं, त्याच राजस्थान झालं, तर इकडला जो कडाप आहे इंडियन आर्मी रॅली भरतीचा तो जास्त जातो, कारण की तिकडे भयंकर कॉम्पिटिशन आहे, कारण की लोकसंख्या सुद्धा जास्त असते आणि सर्वात जास्त मुलं फॉर्म भरते, त्यामुळे तिकडला कडाप या ठिकाणी जास्त जाते। आणि आपल्या महाराष्ट्राचा जर पाहिलं तर महाराष्ट्राचा जो कडाप हा खूप कमी जाते, कारण की महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जास्त पोरं या ठिकाणी तयारी करत म्हणजे जास्त पोरं या ठिकाणी अभ्यास करत नाही, एक लक्षात ठेवा। तर महाराष्ट्राचा जो कडाप हा खूप कमी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला तुम्ही जर समजा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर मधले असाल, यारो नागपूरचे असाल, यारो पुणेचे असाल, यारो मुंबई असाल, यारो कोल्हापूर असाल, यारो नागपूर असाल, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील सर्व यारोचे जेवढे पण विद्यार्थी आहेत तर आपल्याला जर समजा पेपर पास होण्यासाठी किती मार्क पाहिजे तर 50 पैकी जर समजा आपले 50 पैकी 20-25 जरी प्रश्न बरोबर आले तर आपल्याला पेपर आपण पास असतो, ग्राउंडसाठी आपल्याला बोलवले जाते। आणि यामध्ये जे खूप कमी कडाप जाते, महाराष्ट्राचा जो कडाप हा खूप कमी जाते दरवर्षी, मागच्या वर्षी सुद्धा खूप कमी गेला होता। जे पुरा अभ्यास करत नाही ते विद्यार्थी पास त्यामध्ये होऊन जाते, एक लक्षात ठेवा। पेपरचा जो कडाप हा खूप कमी जाते आणि भरपूर विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावले जाते। आपण जागांचा जर विचार केला तर एका जागेसाठी 15 मुलं या ठिकाणी बोलावले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जागा जे आहे प्रत्येक यारोच्या जास्त राहते, कोणत्या यारोच्या 500 600, तर तुम्ही या ठिकाणी गुन्हेला करू शकता 15। तर असे भरपूर विद्यार्थी जे ग्राउंडसाठी बोलावले जाते, म्हणजे 7-7 8-8 हजार पोरं जे ग्राउंडसाठी बोलावले जाते, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर पोरांना पास केले जाते पेपरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर पेपरचा जो कडापा हा महाराष्ट्राचा खूप कमी जाते, एक लक्षात ठेवा। तुमचे जर 20-25 जरी प्रश्न बरोबर असेल, तुम्ही SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर आपण या ठिकाणी पेपर पास होणार, आपल्याला नक्की या ठिकाणी ग्राउंड भेटणार आहे। तर आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना वाटते की माझा पेपर चांगला गेला नाही, मी अभ्यास नाही केलाय, तर हे आपलीच कंडिशन नाही। आणि हा सर्वच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आमचा अभ्यास नाही, आमची चांगली तयारी नव्हती, ठीक आहे। असे भरपूर विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी मिळवणं आहे, भरपूर विद्यार्थी असे म्हणते, एक लक्षात ठेवा। आपल्याला असं वाटते की जास्त कडाप या ठिकाणी जाणार आहे, जास्त पोरांचा अभ्यास आहे, असं काही नाही। भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास नसते, एक लक्षात ठेवा, म्हणजे जवळपास 70% विद्यार्थी अभ्यास करत नाही, एक लक्षात ठेवा इंडियन आर्मी रॅली भरतीचा। तर यामध्ये जे नक्की आपल्याला या ठिकाणी ग्राउंड भेटणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।